नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेळातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आपला आजचा जो विषय आहे तो आहे PVC व SDPE पाईप। केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नामधून शेतकऱ्यांसाठी PVC व SDPE पाईप योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांना आता यापुढे मेसेज येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत या PVC व SDPE पाईपसाठी त्यांना आता त्याच्या मोबाईलवरती जे मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे। पण तुम्ही समजा अर्ज नाही केले असेल तर आपल्याला कसं करायचं आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कुठे आपल्याला कसा फॉर्म भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाडीबीटीच्या विविध योजनांची जी लॉटरी आहे गेल्या काही दिवसापासून रखडली होती, मात्र आता सिंचन विभागाशी संबंधित योजनांची लॉटरी जाहीर होऊ लागली आहे। यानुसार PVC व SDPE पाईप योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना पुढील 5 दिवसांमध्ये जे आवश्यक कागदपत्रे आहे ते अपलोड करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना PVC व SDPE पाईपसाठी संपूर्ण खर्चाचे 100% अनुदान मिळेल। प्रति मीटर PVC पाईपसाठी 428 रुपये व SDPE पाईपसाठीही तितकेच अनुदान मिळू शकते। इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना SDPE पाईपसाठी 50 रुपये प्रति मीटर व PVC पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर या दराने 50% अनुदान मिळेल। असा एकूण 15,000 रुपयांपर्यंतचा जो लाभ आहे तो शेतकऱ्यांना मिळू शकतो। तर या योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जी आहे ती लागू आहे। या दोन्ही योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळण्याची संधी आहे। आपल्याला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत ते बघा। निवड झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज मिळाल्यानंतर त्यांना काही डॉक्युमेंट्स जे आहेत ती अपलोड करावी लागतील, जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, पाईप खरेदीचे कोटेशन। ही जी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर जी संपूर्ण तुम्हाला संमती मिळणार आहे। पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने पाईप खरेदी करावी लागेल। खरेदीचे बिल पुन्हा महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केल्यानंतर अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल। मेसेज मिळालेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत। अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य माहिती मिळवून कार्यवाही करावी। महाडीबीटी पोर्टलवर वेळोवेळी लॉग इन करून जे काही अपडेट्स आहेत ते तपासणे गरजेचे आहे। तर महाडीबीटीची वेबसाईट आहे ते तुम्हाला माहिती आहे किंवा मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तुम्ही ज्या शेतकऱ्यांना मेसेज मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स अपलोड करा किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन अपलोड करावी। त्यांना सांगा की असा मेसेज मिळालेला आहे, ID आणि मोबाईल नंबर घेऊन जा सोबत। त्यांना सांगा की असा मेसेज आलेला आहे, हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, ते करून देणार आहेत। ठीक आहे, ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे महाडीबीटी आपल्या मोबाईलमधूनच आपल्याला जे स्टेटस आहे ते तपासता येते। आपल्याला दररोज हे जे स्टेटस आहे म्हणजे आपल्याला तपासत राहावं लागणार आहे। ठीक आहे, महाडीबीटी पोर्टलवर आपल्याला लॉग इन करून जो लॉग इन ID आहे आणि पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला हे जे स्टेटस आहे तर दररोज आपल्याला चेक करत राहावं लागणार आहे। ठीक आहे, तर समजलं का हे कोणासाठी आहे कोणासाठी नाही। तर त्या ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला आहे त्यांना हे PVC व SDPE पाईप मिळणार आहे। ठीक आहे, काही अनुदानावरती। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, ही जी माहिती आहे ती शेअर करा, त्या शेतकऱ्यांना पोहोचवा ज्यांना मेसेज वाचता येत नाही। ठीक आहे, त्यांनी फॉर्म भरलेला आहे पण अजून त्यांना मेसेज मिळालेला नाही। आता मेसेज येणं सुरू झालेला आहे। हा व्हिडिओ शेअर करा, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।